नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रामनवमी आणि या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत. रामनवमी दिवशी शनीची आणि राहूची जी दशा आहे, दोष आहे, ते कसे तुम्हाला घरच्या घरी घालवता येतात. तुमच्या घरी सुख समृद्धी आणि तुमचं सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी यासाठी रामनवमी दिवशी विशेष असे उपाय तुम्हाला करायचे असतात. रामनवमी ही देखील खूप अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशीसुद्धा तुम्ही अनेक विविध उपाय करून तुमचे जीवन अगदी सुखी बनवू शकता. भगवान राम हा विष्णूंचाच अवतार असल्यामुळे भगवान रामांची पूजा तुम्हाला या दिवशी करून त्यांना प्रसन्न करायचं असतं. जेव्हा भगवान राम एका भक्तांवरती प्रसन्न होत असतात, तेव्हा त्या भक्ताला जीवनामध्ये यश प्राप्त होत असतं. त्याच्या सगळ्या ज्या काही कष्ट आहेत, अडीअडचणी आहेत, दुःख आहेत, ते त्यांचं नाश पावत असतं. आणि मुख्य म्हणजे त्याचे जे काही ग्रहदोष आहेत ते सुधारत असतात, ते मजबूत होत असतात. त्यामुळे मित्रांनो, रामनवमी चैत्र शुक्ल पक्ष की ही नवमी आहे आणि या दिवशी यावर्षी 6 एप्रिल 2025 यांनी रविवार या दिवशी ती आपण सण साजरा करणार आहोत. तर या दिवशी भगवान रामांचा जन्मोत्सव म्हणून आपण हा साजरा करत असतो आणि या दिवशी भगवान राम यांची आराधना आपल्याला मनापूर्वक करायचं असतं. आपली एखादी खूप मोठी मनोकामना आहे, तर ती आपण या दिवशी भगवान राम यांना मागू शकतो. त्यामुळे भगवान राम आपले पूजेवरती प्रसन्न होऊन आपल्याला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टी रामनवमी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि या दिवशी केलेले उपाय देखील आपल्याला फलदायी ठरत असतात. आपल्या कुंडलीतील काही ग्रह आहेत ते शांत होत असतात आणि त्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला सांसारिक सुख हे लाभत असतं. तर मित्रांनो, 6 एप्रिल रविवारच्या दिवशी आपल्याला नवमी कशी साजरी करायची आहे त्याची थोडक्यात माहिती मी पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम त्यांचा जय जयकार लावायला विसरू नका. तुमच्या जीवनातील जी काही दरिद्रता आहे, संकटे आहेत, तुमच्या जीवात कोणत्याही परेशानी असेल त्याचं निवारण भगवान राम हे करो. तर मित्रांनो, असे काही मी उपाय तुम्हाला सांगत आहेत की जे करून तुम्ही भगवान राम यांना प्रसन्न करू शकता. तर या वर्षीचा रामनवमीची तिथी आहे ती 5 एप्रिल या दिवशी संध्याकाळी 7:27 सुरू होत आहे. ती 6 एप्रिल रात्री 7:24 असणार आहे. त्यामुळे आपण उदय तिथीनुसार रामनवमी ही 6 एप्रिलला आपण साजरी करणार आहोत. रामनवमीपर तुम्ही घरीच रामलीला ची पूजा तुम्हाला करायची आहे. रामलीला आणि राम यांचा दरबार तुम्ही मूर्ती ज्या आहेत तुमच्या मंदिरामध्ये असतील तर त्यांना पंचामृतने त्यांना स्नान करायचं आहे. सर्वप्रथम तुमचं घर गंगाजलनी स्वच्छ करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, तुमचं मंदिर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. चंदन, रोली, अक्षदा तुम्हाला लावून फूल, फळ, नैवेद्य अर्पण करून धूप दीप लागून एकदम साध्या पद्धतीने भगवान राम यांची पूजा करायची असते. भगवान राम यांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अशी मान्यता आहे की रामनवमी दिवशी तुम्ही जर या मंत्रांचा जप केला, तप केला, हवन, यज्ञ, पूजा, पाठ इत्यादी जर केलं ना, तर भगवान राम हे अत्यंत प्रसन्न होत असतात आणि ते तुमच्या घरात वास्तव्य करत असतात. अशी खूप भक्तांचे आलेले अनुभव आहेत आणि भक्तांनी सांगितलेले त्यांच्या मुखातून हे शब्द आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला देखील रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी जर रामाची मूर्ती असेल, नसेल तरी फोटो असेल तरी फोटोला तुम्हाला जे काही हळद, कुंकू, अक्षता लावून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. तर मित्रांनो, शत्रूचा नाश करण्यासाठी 11 वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, भगवान राम यांनी एवढा मोठा शत्रू रावण त्याचा वध केला होता. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये कोणी संकट आपला शत्रू असतो, आपल्यावरती संकट येणार असतं, तेव्हा आपल्याला भगवान राम यांच्याकडेच आपल्याला धाव घ्यायची असते. भगवान राम यांचा रक्षास्तोत्र आपल्याला पठण करायचं असतो, कारण की त्यांच्याकडूनच आपल्याला तेवढी ऊर्जा भेटत असते, तेवढं आपल्याला सकारात्मकता भेटत असते, आशीर्वाद मिळत असतो की आपण देखील आपल्या शत्रूचा नाश करू शकू. कारण या गोष्टीसाठी भगवान राम यांनी आपल्याला मदत करत असतात आणि त्यांनीसुद्धा एवढा मोठा शत्रू त्यांनी मारला होता आणि बलीलासुद्धा त्यांनीच सहकार्य केलं होतं की शत्रू मारण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, की आपणसुद्धा त्यांच्यासारखंच बलवान व्हावं यासाठी त्यांच्याकडून आपल्याला रामरक्षा स्तोत्रातून आपल्याला ऊर्जा मिळत असते. तर रामनवमीच्या दिवशी हा तुम्हाला रामरक्षा स्तोत्र आहे तो 11 वेळा पठण करायचा आहे. त्यामुळे जीवनातील जी काही परेशानी आहे ती नाश पावत असते, शत्रू आपले नाश पावत असतात आणि जर आपल्या कामामध्ये काही रुकावट येत असेल, आपल्याला
आपल्याला जीवनामध्ये यश मिळत नसेल, आपण कितीही मेहनत करत आहोत पण आपली प्रगतीच होत नाही, आपलं कार्य राहून गेलेलं आहे, तर अशामध्ये सुद्धा तुम्हाला नक्की आजच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं 11 वेळा पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये यश तुम्हाला प्राप्त हे नक्कीच होईल. कारण की कार्यसिद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला रामनवमी दिवशी 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करा, असं देखील शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण जो व्यक्ती करत असतो ना, त्याला चारी दिशातून त्याला सुख प्राप्त होत असतं, धन प्राप्त होत असतं आणि आरोग्य प्राप्त होत असतं. आणि एक अत्यंत हे सुंदर पठण आहे आणि यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला पठण करायला नाही जमलं तर आजच्या दिवशी तुम्ही मोबाईलवरती लावून ते नक्की श्रवण करू शकता. भगवान स्वयं उनकी रक्षा करने के लिए आते, ऐसा शास्त्र में बताया गया है. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण हे नक्की या दिवशी करायचं आहे. आणि ह्या पठणाने नवग्रहांचे जे काही दोष आहेत किंवा नवग्रह जर तुमचे कमकुवत झाले असतील तर ते सुद्धा बलवान होत असतात आणि त्या नवग्रहांची रक्षा आहे रामरक्षा स्तोत्र करत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हे नक्की या दिवशी तुम्हाला वाचायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्यामुळे आपले देखील ग्रहदोष आहेत ते दूर होत असतात. रामनवमीच्या दिवशी रात्रभर जागरण करून रात्रभर जेवढं होईल तेवढं तुम्हाला विष्णू सहस्त्रनामांचं पठण तुम्हाला करायचं आहे. भगवान राम हे विष्णूंचाच अवतार आपण मानत असतो आणि भगवान विष्णू जगाचे पालनहारे आहेत. भगवान विष्णू आपले पालनहारे आहेत. त्यामुळे त्यांचं देखील या दिवशी नामस्मरण हे झालंच पाहिजे आणि त्यांची आराधना, पूजा, पाठ आपल्याकडून या दिवशी झालंच पाहिजे. असं मान्यता आहे की आणि खूप भक्तांनी सांगितलेलं आहे की या दिवशी जर भगवान विष्णूंचे 1000 वेळा तुम्ही नामस्मरण केलं ना, तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असतं किंवा तुमची मनोकामना ही पूर्ण होत असते. मान्यता आहे की भगवान विष्णूंचं सहस्त्रनाम या दिवशी पठण केलं तर तुमचं पाप, भय आणि तुमच्या जीवनातील जे काही अपयश आहे ते दूर होत असतं. कुंडलीतील जे काही ग्रह आहेत ते शांत होत असतात. घरामध्ये तुमच्या सौभाग्य आणि सुखसमृद्धी नांदत असते. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण तुम्हाला नक्की करायचं आहे. त्यानंतर असा एक उपाय आहे जो तुम्हाला या दिवशी केला तर तुमच्या जीवनातील सगळं तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मनोकामना प्राप्त होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. जसं आपण सांगितलं की तुमच्या घरामध्ये या दिवशी रामनवमी दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे. शहद, मालपुवा टाकून तुम्हाला हवन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रामजप करायचा आहे, रामरक्षा मंत्र बोलायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम मंत्र बोलायचा आहे. त्याचप्रकारे तुम्हाला तुळशीच्या पानावरती जय श्रीराम जय श्रीराम असं 108 पानं तुम्हाला लिहायची आहेत आणि या पानांची जी काही माळ आहे ती तुम्हाला तयार करायची आहे. आणि ही माळ असेल ती तुमच्या जवळच्या विष्णूंचं मंदिर असेल, भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला त्यांच्या चरणावरती ती माळ अर्पण करायची आहे. त्यामुळे असं मान्यता आहे की असं केल्याने तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते. कारण भगवान विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी जर तुळशीचा तुम्ही असा उपयोग केला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होत असते आणि तुमच्या शनीबरोबर राहू दोषसुद्धा तुमचा मिटत असतो. त्यामुळे मित्रांनो, या रामनवमीला तुळशीचा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. तुळशीची 108 पानांची जी काही माळ आहे ती तुम्हाला तयार करायची आहे आणि ती भगवान राम यांच्या चरणावरती असेल किंवा भगवान विष्णू यांच्या चरणावरती असेल तुम्हाला नेऊन ती अर्पण करायची आहे आणि तुमची मनोकामना त्यांना मागायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या देखील सर्व मनोकामना पूर्ण हो हीच रामचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथे संपवते. धन्यवाद.